कुछ तो बड़ा होने वाला है। सैन्य दलाला तयार राहण्याचे आदेश। पुन्हा सर्जिकल स्ट्राईक की युद्ध? पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं। काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करून 28 पर्यटकांचा जीव घेतल्यानंतर सरकारकडून कठोर पावलं उचलण्याचे संकेत देण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीत परतले। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी त्यांनी चर्चा केली। त्यानंतर तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांची बैठक पार पडली। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहलगाम मधील घटनास्थळाची पाहणी करून जखमींची विचारपूस केली। निष्पाप लोकांना मारणाऱ्या या दहशतवाद्यांना अजिबात सोडलं जाणार नाही असं शाहांनी म्हटलंय। तर संरक्षण मंत्र्यांनीही दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल असा इशारा दिलाय। भारत एक इतनी पुरानी सभ्यता और इतना बड़ा देश है जिसको ऐसे किसी भी आतंकी गतिविधियों से किसी भी सूरत में डराया नहीं जा सकता। ऐसी हरकतों का जिम्मेदार और इसके जिम्मेदार लोगों को आने वाले कुछ ही समय में जोरदार तरीके से नजर आएगा। मैं देशवासियों को आश्वस्त करना चाहता हूं। भारताकडून काय पाऊल उचललं जाऊ शकतं ते पाहूया। भारत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू शकतो। पाकिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांना लक्ष्य करू शकतो। सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थितीही अतिशय बिकट झाली आहे। दुसरीकडे भारताचे अमेरिका आणि रशिया बरोबरचे संबंध चांगले आहेत। दोन्ही राष्ट्रांनी या हल्ल्याच्या विरोधात भूमिका घेतली। चीननेही पाकिस्तानची बाजू घेण्याऐवजी या हल्ल्याबाबत दुःख व्यक्त केले। अमेरिकेच्या टेरिफ वॉर नंतर चीननं भारताबाबत मवाळ भूमिका घेतली आहे। भारतासाठी या जमेच्या बाजू आहेत। 2019 मध्ये पुलवामामध्ये भारतीय जवानांची हत्या झाली होती। त्यानंतर भारतानं सर्जिकल स्ट्राईक करत बालाकोटमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला होता। पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कृतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। स्पेशल फोर्सेसच्या माध्यमातून पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून त्यातल्या त्यात पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांची स्थळं उद्ध्वस्त करण्याचा सर्जिकल स्ट्राईकचा ऑप्शन हा भारताकडे नक्कीच आहे। त्या प्रकारचं इंटेलिजन्स इनपुट, त्या प्रकारचं शौर्य आणि त्या प्रकारचं टेक्निकल सुप्रीमसी भारताकडे असल्यामुळे सर्जिकल स्ट्राईकचा ऑप्शन हा आज सुद्धा भारताकडे पूर्णपणे उपलब्ध आहे। दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीमध्ये वेगवान घडामोडी सध्या सुरू असलेल्या बघायला मिळत आहेत। सैन्याला देखील अलर्टचा इशारा दिलेला आहे। त्याच्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कुछ तो बडा होने वाला है हे मात्र नक्की। कॅमेरा पर्सन गणेश कानडे सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, काश्मीर।